weight. Now please pay attention. We are dealing with anther दोस्तों. It is a swollen fertile part present at the tip of filament. Filament is the stalk of stamen. Now it contains microsporangia. Microsporangia means a bag which contains microspore. Each microsporangium contains many microspore mother cell, and each microspore mother cell undergo meiosis to form 4 haploid microspore. और हर एक माइक्रोस्पोर से एक पोलन ग्रैंड बनता है जिसके अंदर मेल गैमेट होते हैं. नाउ प्लीज पे अटेंशन. अभी दोस्तों जो लिखा है तो फिर एक बार बात करेंगे अबाउट द कनेक्टिव. एक बार ये क्लियर करता हूं फिर वापस आता हूं. नाउ व्हाट इज मीन बाय कनेक्टिव? अ स्टेराइल टिश्यू मींस ये कोई भी प्रोड्यूस नहीं करेगा. और अ स्टेराइल टिश्यू, एक स्टेराइल टिश्यू होती है दोस्तों कनेक्टिव. स्टेराइल टिश्यू व्हिच कनेक्ट्स टू लोब्स ऑफ एंथर, व्हिच कनेक्ट्स, ये सब आगे दिया है, 12th में है, मॉर्फोलॉजी में है और यहाँ पे भी है. व्हिच कनेक्ट्स दोस्तों, a sterile tissue which connects two lobes of anther. Anther bilobed होता है. Two lobes of anther याला म्हणायचं कनेक्टिव्ह. बाकी याचं काही काम नाही. Which connect to two lobes of anther त्याला म्हणायचं कनेक्टिव्ह. और फिर दोस्तों एक बात आती है और एक है स्ट्रक्चर स्टेमन का जिसका नाम है फिलामेंट. जिसका नाम है फिलामेंट. फिलामेंट इज अ स्टॉक ऑफ स्टेमन. फिलामेंट इज दोस्तों स्टॉक ऑफ स्टेमन. स्टॉक म्हणजे देठ. स्टॉकचा अर्थ काय मराठीत? देठ. मराठीत स्टॉकचा अर्थ काय असतो? देठ. देठ. मराठीत स्टॉक म्हणजे काय? देठ. ठीक, चला देठ म्हणजे स्टॉक. ठीक आहे, चला आता बघा जरा, लक्ष द्या थोडस. वाव, एक चार्ट बनवतो. जरा लक्ष द्या. एक 2 3 4, ठीक है. हा एक चार्ट बनवूया. हा चार्ट असा आहे, दॅट इज नंबर 1 बोलूया, दॅट इज स्टॉक म्हणजे त्यांचे देठ, आणि इकडे आहेत स्ट्रक्चर किंवा ऑर्गन, नंबर 1 दैट इज दोस्तों, नंबर 1 दैट इज पेटियोल इज अ स्टॉक ऑफ, चला बोला, पेटियोल इज अ स्टॉक ऑफ विच स्ट्रक्चर? पेटियोल इज अ स्टॉक ऑफ लीफ. एमसीक्यू दोस्तों, पेटियोल इज अ स्टॉक ऑफ लीफ, नंबर 1. नंबर 2 दैट इज पेडिसिल. हे सगळे कन्फ्युजर आहेत. पेडिसिल इज अ स्टॉक ऑफ, पेडिसिल इज अ स्टॉक ऑफ फ्लावर. एमसीक्यू, पेडिसिल इज स्टॉक ऑफ फ्लावर. 5 एमसीक्यू तयार होतो इथं. आता एक सांगतो, पेडंकल. कोणते अंकल? पेडंकल. कोणते अंकल? पेडंकल इज स्टॉक ऑफ, सांगितलं होतं, आठवत असलं बघा. पेडंकल इज स्टॉक ऑफ गलत, गलत, गलत बेटा पुष्कर. पेडंकल इज स्टॉक ऑफ गलत, सांगितलं होतं एकदा. फ्रूट गलत, ओव्हिल गलत, फ्लावर गलत. The natural cluster of flower is known as, anyone from the class, natural cluster of flower. Natural क्यों कहा मैंने? Natural क्यों कहा? क्यों group of flower is also bouquet जो अपन प्रेजेंट करतो, that is also group of flower. पण तो natural है का नाही, तो artificial है. Natural group of flower is called as anyone. क्या बात है? कौन बोला? कौन बोला? कोई तो भी बोला. सौरभ और नंदिनी. Inflorescence. Inflorescence. Inflorescence means a group of flower. When many flower combine together, they form inflorescence. जसं की गुलमोहरच्या झाडामध्ये असतं बघा, इन्फ्लोरेसन्स. त्याच्या देठाला म्हणतात पेडंकल. और दो कन्फ्यूजर है, दैट इज दोस्तों, और दो कन्फ्यूजर है, दैट इज फ्यूनिकल इज द स्टॉक ऑफ. फ्यूनिकल इज द स्टॉक ऑफ. नाउ बोलो, फ्यूनिकल इज द स्टॉक ऑफ एनीवन? ओविल. एमसीक्यू, फ्यूनिकल इज द स्टॉक ऑफ ओविल. और लास्ट में फिलामेंट इज अ स्टॉक ऑफ, फिलामेंट इज अ स्टॉक ऑफ, बोला
स्टेमन। क्वेश्चन क्या बन गया? क्वेश्चन बन गया दोस्तों, मैच द कॉलम 1 विथ कॉलम 2, मैच द कॉलम 1 विथ कॉलम 2, MCQ। आर यू गेटिंग मी और नॉट? Here are the stock of organ or there are different structure. समजते? हे सगळं फ्लावर्स रिलेटेड आहे. समजते? PP वरनं 3 आहेत आणि F वरनं 2 आहेत, म्हणून हे कन्फ्यूजन है. इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. तो ये हो गया दोस्तों स्टेमन के बारे में बात. आगे बढ़ते हैं, जरा नीट लक्ष द्या. आता काय आहे ना, मला जरा डिटेल मध्ये घेऊया बरं का आपण. तुम्ही गडबड नका करू, फक्त मी जरा डिटेल मध्ये सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही बिलकुल गडबड नका करू. मला एक स्टेटमेंट बोलायची. इन एंजियोस्पर्म, इन एन एंजियोस्पर्म, इन एन एंजियोस्पर्म, इन एन एंजियोस्पर्म, anther is or typical anther is, in an angiosperm typical anther is नंबर 1 बायलोब्ड असतं, म्हणजे 2 लोब आहेत. बायलोब्ड का मतलब है इट कंटेन 2 लोब्स, इट कंटेन 2 लोब्स, इट कंटेन्स 2 लोब. ये MCQ है. इट कंटेन 2 लोब्स. टिपिकल अंतर कसं आहे? बायलोब्ड आहे. नंबर 2 डायथिकस आहे. कसं आहे? डायथिकस. नाउ व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ डायथिकस? डायथिकस का मतलब होता है दोस्तों that each lobe have two sac, या फिर उसे कहते हैं थीका, सैक और थीका. each lobe have 2 sac और थीका, डायथिकस. आणि तिसरा एक आहे, कोणी सांगतं मला? कोणी वाचून आले का? कोणाला माहिती आहे? कोणी सांगतं का? ओके ओके, कोणी सांगतं का? बर, आयुष. ओके, बढिया. असतं टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रास्पोरेंजिएट ह्या शब्दाचा अर्थ कोणी लावू शकतं का? टेट्रास्पोरेंजिएट आहे या शब्दाचा अर्थ कोणी लावू शकतं का? डोकं लावू शकतात का? 1400 सीसीचं डोकं आहे, आइन्स्टाइन सारखंच. टेट्रा, क्या बात है यार. 4 स्पोरेंजियम है. और कौन से स्पोरेंजियम? 4 स्पोरेंजियम कौन से 4 स्पोरेंजियम है? माइक्रो या मेगा? माइक्रो स्पोरेंजियम दोस्तों. सो इट हैज 4 मायक्रोस्पोरेंजियम, म्हणून त्याला म्हणायचं टेट्रास्पोरेंजियम. मला हे बोलल्याला प्रूव्ह करायचंय विथ द हेल्प ऑफ डायग्राम. तुम्ही हे जे बोलतोय मी, हे मला प्रूव्ह करायचंय आणि प्रूव्ह करायला तुम्ही मला मदत करूया. तुम्ही मला मदत करा. लक्षात ठेवा, हे काय आहे? काय हे डायग्राम सांगा. व्हाट इज दिस? ये क्या है? व्हाट इज दिस? ये क्या है दोस्तों? दिस इज एन, व्हाट इज दिस? ये है एंथर. ये बीच में उसका ये हो गया कनेक्टिव, मान लो. व्हाट इज दिस? ये है कनेक्टिव. आणि हे खालचं काय रे? हे आहे फिलामेंट. हे तुम्हाला माहित आहे, एंथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. नाउ दिस इज द लोब 1 ऑफ एंथर. हे काय? एंथरचे 2 लोब आहेत ना. दिस इज लोब 1 आणि हा काय रे सांगा? लोब 2. कोणाचे? एंथरचे. हे काय? पिवळं कनेक्टिव्ह. बघा, 2 लोबला कनेक्ट केले, कळते? 2 लोबला कनेक्ट केलंय म्हणून कनेक्टिव्ह आहे. स्टॉक ऑफ स्टेमन काय? फिलामेंट. स्टॉक ऑफ स्टेमन काय? फिलामेंट. इज दॅट क्लिअर? आता थोडस याला पुढे घेऊन जाऊया, मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. मी काय केलाय, तो जो एंथर आहे ना मुलांना, त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतलाय, त्याला असं कट केलंय. ह्या एंथरला मी काय केलंय, ह्या एंथरला असं कट करून टाकले. कट केल्याच्या नंतर मला काय दिसेल जरा लक्ष द्या. कट केल्याच्या नंतर मला थोडस हे असं दिसायला लागतं. हे गोल आहे, लक्षात ठेवा. हे काय आहे? हा, हे बॉटल सारखं आहे. ह्या बॉटल सारखे एंथर. ह्याला मी असं कट केलंय, तर मला ना त्याचे वेगवेगळे, आणि वरून बघायला मी असं कट केल्याच्या नंतर कसं दिसेल सांगतो तुम्हाला. इट विल अपियर लाईक दिस. थोडस मोठं केलंय, त्याला थोडस मोठं केलंय, थोडस मोठं आणि कट पण केलंय. इट विल अपियर लाईक दिस. थोडस मोठं करून कट पण केलंय. हे असं आहे. हे फिलामेंट झालं. हे इथं कनेक्टिव्ह अशाला असं आहे. हे इथं कनेक्टिव्ह आहे. समजायला लागले तुम्हाला? हे असं दिसेल मला ते वरून.
हे असं दिसेल. कळायलंय? कळतंय का नाही तुम्हाला? कळायलाच हवं. हे आहे अँथर. ह्या अँथर मध्ये हे दोन लोब आहेत. ओके, ह्या अँथर मध्ये काय आहेत इमॅजिन करा. ह्या अँथर मध्ये हे दोन लोब आहेत. ह्या अँथर मध्ये हे दोन लोब आहेत. थोडस बारीक रेषेने दाखवायचा प्रयत्न करतो. हे दोन लोब आहेत. ह्या प्रत्येक लोब मध्ये हा एक लोब आणि हा एक लोब आहे. हा एक लोब आणि हा एक लोब. नाउ ईच लोब, दिस इज द वन लोब, दिस इज अनदर लोब. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर? दिस इज अ वन लोब, दिस इज अनदर लोब. क्लिअर आहे? शो मी thumbs up. Yes. Now each lobe contain two sac. Now please see this. समजतंय? These are the, what are these? These are the two sac, 1 and 2, 1 and 2. Each lobe contain two sac or thicker, 1 and 2, 1 and 2. Are you getting me or not? समजतंय? Each lobe contain two sac. हे एक लोब आहे. किती सॅक दिसायला? 1 आणि 2. हा एक इकडचा लोब आहे. किती सॅक दिसायला? 1 and 2. म्हणून डायथिकस. म्हणून डायथिकस. समजतंय? म्हणून डायथिकस. लेकरांनो, मुलांनो, आता जरा लक्ष द्या. नाव आणि बघा, याच्या मिडलला काय असतं, याच्या आतमध्ये जर तुम्ही जात असाल तर हे आहे 1 मायक्रोस्पोरेंजियम, हे 2 मायक्रोस्पोरेंजियम, 3 आणि 4 हे झाले मायक्रोस्पोरेंजियम. हे काय आहेत? मायक्रोस्पोरेंजियम. किती आहेत? 4. किती आहेत? 4. येतंय लक्षात? येतंय लक्षात? आता मला मी फक्त इंटरेस्टेड आहे ह्या खालच्या भागात नाही. हा कनेक्टिव्ह फिलामेंट. मी फक्त एवढ्या वरच्या भागातच इंटरेस्टेड आहे. नाउ व्हाट आर दीज? दीज आर दोस्तों, ये है माइक्रोस्पोरेंजियम. ये है माइक्रोस्पोरेंजियम, सिंगुलर और प्लूरल माइक्रोस्पोरेंजिया. कितने हैं? 4, इसलिए टेट्रास्पोरेंजियम. कितने लोब है? लोब है 2, इसलिए बायलोब. कितने? हर एक लोब में 2 सैक है, इसलिए डायथिकस. क्लियर है? ओके, कळत आहे? एकदम क्लियर आहे? हा. आता जरा पुढे लक्ष द्या. आता जरा लक्ष द्या. याला फक्त आता हा पार्ट मला झूम करून दाखवायचा आहे. मला फक्त हा पार्ट झूम करून दाखवायचा आहे. ओके ओके, ना प्लीज पे अटेन्शन. त्याला आता झूम करून बघूया आपण. त्याला आता झूम करून बघूया एक्झॅक्ट काय असतं. ओके, मग टिपिकल एंथर जर का मी झूम करायला लागलो तर इट विल लुक लाइक दिस. ये है दोस्तों एंथर. क्लॅरिटी पाहिजे, 4K क्लॅरिटी पाहिजे. 4K क्लॅरिटी. कशी? 4K. नाउ तुम्ही मला सांगा. नाउ ये है दोस्तों एंथर, और एंथर में ये जो है, एंथर में सपोज व्हाट इज दिस? अभी ये क्या है दोस्तों? ये 2 क्या हो गए? व्हाट आर दिस? ये क्या है? बोलो. व्हाट इज दिस? ये 2 क्या है? लोब. हे लोब आहेत 2. हे 2 लोब आहेत. हा एक लोब आणि हा एक लोब. हा एक लोब, हा एक लोब. लोब म्हणजे थोडासा एक पार्ट आहे अंतरचा. बरं, मग एका लोब मध्ये हे 2 काय आहेत? एका लोब मध्ये हे 2 काय आहेत? व्हाट आर दिस? 1 लोब कंटेन और ईच लोब कंटेन 2 सैक्स. ईच लोब कंटेन 2 सैक्स. और दोस्तों आगे चलते हैं आणि मग त्या प्रत्येक सॅक मध्ये हे काय रे लेकरांनो? चला पेनाची थिकनेस वाढवतो. हे काय रे लेकरांनो? सांगा. दिस इज 1, दिस इज 1, दिस इज 1 माइक्रोस्पोरेंजियम, दिस इज अनदर माइक्रोस्पोरेंजियम, दिस इज अनदर माइक्रोस्पोरेंजियम, एंड दिस इज अनदर माइक्रोस्पोरेंजियम. आता पटते? एंथर इज बायलोब्ड, डायथिकस and 1 2 3 4 टेट्रास्पोरेंजियम. पटतंय? आणि मग ह्या प्रत्येक याच्यामध्ये ह्याचे वेगवेगळे लेयर आहेत. मी त्याच्या भानगडी जाणार नाही, ते वेगळा पार्ट आहे. याच्यामध्ये ह्या सेल कुठल्या आहेत? सांगा तुम्ही. ह्या सेल कुठल्या आहेत? तुम्ही मला सांगा. व्हाट आर दीज सेल? ह्या सेल कुठल्या आहेत? सांगा तुम्ही. ह्या प्रत्येक मायक्रोस्पोरेंजियम मध्ये ह्या सेल कुठल्या आहेत? ह्या सेल कुठल्या आहेत? सांगा रे मुलांना. कुठल्या सेल आहेत? ह्या सेलचं नाव काय? ह्या डिप्लॉइड सेल आहेत. काय नाव यांचं? दीज आर माइक्रोस्पोर मदर सेल. दीज आर दोस्तों माइक्रोस्पोर मदर सेल. वाव, ये हो गया सिंगल 1 माइक्रोस्पोरेंजियम. माइक्रोस्पोरेंजियम, माइक्रोस्पोरेंजियम. ह्या माइक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये ज्या सेल आहेत त्यांना म्हणायचं माइक्रोस्पोर मदर सेल. एक स्पोरोजिनस टिश्यू असतं, त्याच्या सेल आहेत माइक्रोस्पोर
मदर सेल हे सगळे डिप्लॉइड असतात मायक्रोस्पोर मदर सेल. आता इथं पण खूप साऱ्या मायक्रोस्पोर मदर सेल आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत आणि इथं पण आहेत, पण मी इथं एकच दाखवणार आहे. आता तुम्ही मला सांगायचंय समजा ही इथं एक मायक्रोस्पोर मदर सेल आहे, इथं एकच आहे, तशा भरपूर आहेत, मग एकी सोबत काय होतं तेच सगळ्यांसोबत होतं. ही आहे MMC, हिला म्हणायचं असतं माइक्रोस्पोर मदर सेल. इसके साथ जो होगा बाकी सभी माइक्रोस्पोर मदर सेल के साथ वही होगा. नाउ दिस विल अंडरगो व्हिच डिव्हिजन? दिस माइक्रोस्पोर मदर सेल विल अंडरगो मियोसिस. याचं काय होईल? इसका हो जाएगा मियोसिस. ये डिवीजन है रिडक्टिव डिवीजन, रिडक्शनल डिवीजन, इसका हो जाएगा मियोसिस. और क्या बन जाएंगे और कितने क्या बन जाएंगे दोस्तों? बने जाएंगे 4 माइक्रोस्पोर. कितने? 4. 1 2 3 और 4. 1 2 3 और 4. ये क्या बन गया दोस्तों? 1 2 3 और 4 ये बन गया है माइक्रोस्पोर. ये क्या बन गया दोस्तों? दीज आर माइक्रोस्पोर. ये प्रोसेस को क्या बोला जाता है? दीज आर फॉर्म्ड माइक्रोस्पोर. ये बन गया माइक्रोस्पोर. दिस प्रोसेस इज नेम्ड एज दोस्तों ये डिवीजन कौन सा है? ये डिवीजन है मियोसिस. दिस इज कॉल्ड एज मियोसिस. ये मियोसिस है. एंड द फॉर्मेशन ऑफ माइक्रोस्पोर, okay, from microspore mother cell, okay, by meiosis, that process is called as a microsporogenesis. अगर क्वेश्चन आता है microsporogenesis occur in microsporangium. Microsporogenesis occur in microsporangium. ये जो प्रोसेस है दोस्तों, इस प्रोसेस का नाम क्या है? इस प्रोसेस का नाम है माइक्रोस्पोरो म्हणजे माइक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे सिंथेसिस और फॉर्मेशन. माइक्रोस्पोरोजेनेसिस नाम की एक प्रोसेस है. ये कौन सी प्रोसेस है? माइक्रोस्पोरोजेनेसिस नाम की प्रोसेस है. क्लियर है? माइक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ माइक्रोस्पोर फ्रॉम माइक्रोस्पोर मदर सेल. व्हाट इज माइक्रोस्पोरोजेनेसिस? यही पे लिखता हूं माइक्रोस्पोरोजेनेसिस दोस्तों. इट इज क्या है? It is formation of microspore from MMC म्हणजेच माइक्रोस्पोर मदर सेल. फ्रॉम माइक्रोस्पोर मदर सेल बाय डिवीजन कौन सा है? बहुत इंपॉर्टेंट. बाय मियोसिस. Meiosis. Is that clear? और यहाँ पे कहीं तो भी ये कनेक्टिव मैं रिप्रेजेंट करता हूँ. यहाँ पे कहीं तो भी ऐसा कनेक्टिव है दोस्तों. ये क्या है? ये कनेक्टिव है. दो लोब को कनेक्ट कर रहा है. दिस इज कनेक्टिव. ये कट किया है ना तो वो नीचे से कनेक्टिव दिख रहा है. समझ में आ रहा है? ये बॉटल को मैंने ऐसा कट किया है और ऐसा लगाया है. तो ये कुछ ऐसे दिख रही है बॉटल. ओके, या ऐसा लगाया. तो यहाँ पे वो चार माइक्रोस्पोरेंजिया और यहाँ पे ये जो मिडिल वाला पार्ट है ये होगा कनेक्टिव. या फिर ऐसा कहीं तो. समझ में आ रहा है या नाही? कळतंय का? आता पुढे जाऊया. लक्षात ठेवा. ॲनिमेशन 2 मिनिट. ॲनिमेशन हे जगातलं सगळ्यात भारी ॲनिमेशन आहे. ज्यावेळेस टीचर खडून किंवा पेनानं एखादी गोष्ट एक्सप्लेन करतो, ह्या ॲनिमेशनला चॅलेंज नाही. एखाद्या ॲनिमेशन पेक्षा हे सगळ्यात महत्वाचं ॲनिमेशन असतं. एखादा किंवा ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे लर्निंगची. ज्यावेळेस टीचर प्रत्येक गोष्ट ठीक आहे डायग्राम काढून एक्सप्लेन करते. हे कधीही लक्षात ठेवा. दिस इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. बरं, आता पुढे झालंय. मी बोलवलोय अँथर बद्दल. कुठे आहेत आपण माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कुठे आहेत सांगा बरं. तुम्ही कुठं आहात? तुम्ही आहात कुठं? हे काय आहे स्ट्रक्चर? तुम्ही कुठं आहात? तुम्ही कुठे आहेत? जरा लक्ष द्या. पटत असलं तर बघा. तुम्ही कुठे आहेत? तुम्हाला सांगतो तुम्ही कुठे आहेत. तर तुम्ही आहात तुम्ही आहात फ्लावर मध्ये. प्लांटच्या कुठल्या पार्ट मध्ये? फ्लावर. पिशी. फ्लावर मधून झूम इन. हॉलिवूडच्या मूवी मध्ये असते बघा एकदम डायरेक्ट वरूनच. पृथ्वीवरचं एखाद्या घरामध्ये जातात ते डायरेक्ट वरून चालू करतात स्पेस मधनं कॅमेरा.
डग वगैरे यायला लागले, लगेच पृथ्वी दिसायला लागते, एखादा देश दिसायला लागतो, इंडिया, त्याच्यामधलं एखादं शहर, त्याच्यामधलं एखादं घर, त्याच्यातली खिडकी, आणि त्या खिडकीतून एखाद्या रूम मध्ये. तसंच झूम, फ्लावर, फ्लावर मधनं अँड्रोशियम, अँड्रोशियम मधनं स्टेमन, स्टेमन मधनं कुठं गेलोत, स्टेमन मध्ये गेलोत अँथर मध्ये, आणि अँथर मधून कुठे गेलोत, अँथर मध्ये, अँथर मधनं गेलोत मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये, अँथर मधनं गेलोत मायक्रोस्पोरॅन्जियम. असं पटकन झूम इन होता आलं पाहिजे, झूम करून ते गेलो फ्लावर मधनं. प्लांट त्याच्या बी वर लिहायचं असेल तर प्लांट, फ्लावर, अँड्रोशियम, स्टेमन, एंथर आणि माइक्रोस्पोरेंजियम. इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? तो ये सब कहाँ पे हो रहा है? मायक्रोस्पोरेंजियम में. आता मला ही जी प्रोसेस आहे ना, मग हेच मायक्रोस्पोर जे आहेत ह्या मायक्रोस्पोरेंजियम मध्येच, ह्या मायक्रोस्पोरेंजियम मध्येच ह्याच मायक्रोस्पोरचं काय होतं, ह्याच मायक्रोस्पोरचं लक्षात ठेवा, ह्याच मायक्रोस्पोर पासून पोलन ग्रेन डेव्हलप होतात, ह्याच मायक्रोस्पोर पासून पोलन ग्रेन डेव्हलप होतात. जरा लक्ष द्या. आणि त्या आता जरा लक्ष द्या पुढे काय बोलतोय, क्लियर है? आगे बढ़ते हैं. फिर से एक बार, फिर से एक बार जरा लक्ष द्या लेकरांनो. एंथर हे त्याचे दोन लोब, एंथर हे त्याचे दोन लोब. ओके, ये उसके दो लोब हो गए एंथर के. ओके, हे त्याचे दोन लोब, ही एक सॅक, ही एक सॅक. एका सॅक मध्ये दोन, एका सॅक मध्ये दोन, एका लोब मध्ये दोन सॅक. हे काय? माइक्रोस्पोरेंजियम, 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 माइक्रोस्पोरेंजियम. तो हो गया टेट्रास्पोरेंजियम. हे काय टिपिकल इथं हे येतं परीक्षेत, हे कनेक्टिव्ह आहे. हे कळत नाही कोणाला काय तर कनेक्टिव्ह आहे. बर, मग काय झालंय, मग काय झालंय लक्षात ठेवा. मी एकाच कुठलं तरी हे घेतो. हे जे इथं काय आहे, कुठली सेल आहे, हे आहे एमएमसी. एमएमसी म्हणजे काय? मायक्रोस्पोर मदर सेल. ह्याला मेगास्पोर मदर सेल पण म्हणतात. एमएमसीचा लॉंग फॉर्म ते, पण तिथून तुम्हाला कळलं पाहिजे कुठं चालू येतं ते. हे एमएमसी पासून काय बनलं रे लेकरांनो? एमएमसी मध्ये झालं कुठलं डिव्हिजन? ह्याच्यामध्ये झालं डिव्हिजन मिओसिस. आणि मिओसिस झाल्याच्या नंतर टिपिकल 1 2 3 आणि 4. टिपिकल काय बनले? 1 2 3 4 बनले काय? मायक्रोस्पोर. 1 2 3 आणि 4 काय तयार झाले? मायक्रोस्पोर. ह्या प्रोसेसला म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ते बी हॅप्लॉइड असतात. मायक्रोस्पोर मदर सेल कसं आहे लेकरांनो? डिप्लॉइड आहे 2n. मायक्रोस्पोर कसे असतात? हॅप्लॉइड n, हॅप्लॉइड n. कळतंय? हे क्लिअर आहे सर? परत परत तेच का काढताय तुम्ही? कारण आहे त्यामागचं, त्यामागचं कारण आहे, नीट लक्ष द्या. त्यामागचं कारण आहे, नीट लक्ष द्या. रुक जा यहीं पे, रुक जाओ यहीं पे. नाउ लेट्स इसको जूम करते हैं. ये जो है इसको जरा जूम करते दोस्तों. ये जो है चलो इसको जरा जूम करते हैं. ये मायक्रोस्पोरेंजियम मध्ये घेऊन जातो तुम्हाला, मायक्रोस्पोरेंजियम मध्ये घेऊन जातो. जरा लक्ष द्या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये काय होईल, जरा लक्ष द्या. ओके, ये क्या है? ये दोस्तों हो गया लक्ष द्या. हे काय आहे? मायक्रोस्पोरेंजियम. एक ये है मायक्रोस्पोरेंजियम. नाउ प्लीज पे अटेंशन. सिंगल मायक्रोस्पोरेंजियम है. काय है? मायक्रोस्पोरेंजियम आहे. मायक्रोस्पोरेंजियम. आणि ह्या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये काय होईल जरा लक्ष द्या. मायक्रोस्पोरेंजियम मध्ये आता काय आहेत? हे होते इकडे एक मायक्रोस्पोर मदर सेल. व काय होती ही? ही आहे मायक्रोस्पोर मदर सेल. ही आहे मायक्रोस्पोर मदर सेल. ह्या एकीसोबत जे व्हायला लागले तेच बाकीच्यांसोबत व्हायला लागले. इसके साथ जो हो रहा है बाकी जो माइक्रोस्पोर मदर सेल है उनके साथ भी वही हो रहा है दोस्तों. और हो गया कौन सा डिवीजन? हो गया है मियोसिस. सर ये अभी तीसरी बार हो रहा है. अरे 10 बार करना है, तीसरी बार क्या 10 बार, तभी जाके पता चलेगा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 काय तयार झाले? तयार झाले मायक्रोस्पोर. तयार झाले मायक्रोस्पोर. दीज आर द हॅप्लॉइड स्ट्रक्चर. तयार काय झाले? मायक्रोस्पोर. प्रोसेस काय रे बाबांनो? मियोसिस. कुठं व्हायला लागले सगळे हे? मायक्रोस्पोरेंजियम मध्ये. हे स्ट्रक्चर कुठले आहे? मायक्रोस्पोरेंजियम है. माइक्रोस्पोरेंजियम. नाउ ईच ऑफ माइक्रोस्पोर जो इसके साथ हो रहा है बाकी के तीनों के साथ भी वही होने वाला है. बापरे काय जबरदस्त आहे. आता जरा लक्ष द्या पुढची प्रोसेस लक्षात ठेवा. लोकांना ना
स्ट्रक्चर वगैरे खटाखट लक्षात राहतात, पण ज्यावेळेस प्रोसेस सुरू होतं का तिथं त्यांचं अडकतं. ईच ऑफ द माइक्रोस्पोर दोस्तों डेवलप्स इनटू, ओके, ईच ऑफ द माइक्रोस्पोर, ये जो माइक्रोस्पोर है लक्षात ठेवा, हा जो माइक्रोस्पोर है डेवलप्स इनटू, ईच ऑफ द माइक्रोस्पोर डेवलप्स इनटू, कशामध्ये डेव्हलप होईल सांगा रे, कशामध्ये डेव्हलप होईल तो कशामध्ये डेव्हलप होईल, हा मायक्रोस्पोर, ह्याचं जे व्हायला लागले तेच बाकीच्यांचं पण होईल, याचं जे व्हायला लागले तेच बाकीच्यांचं होईल, याचं जे व्हायला लागले त्याच बाकीच्यांचं होईल, याचं जे व्हायला लागले त्याच बाकीच्यांचं होईल. हे आहे डेव्हलपमेंट. तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल का नाही, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल का नाही, नॉलेज गेन करायला का नाही, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं इम्प्रुव्हमेंट होईल का नाही, यस ऑर नो, यस ऑर नो, यस यस, गेस करा काय तयार होईल, डेव्हलपमेंट. ओके थँक्यू. कशामुळे काय तयार होईल, ओके, मायक्रोस्पोर डेव्हलप्स इनटू, मायक्रोस्पोर डेव्हलप्स इनटू, जरा लक्ष द्या रे, हे खूप महत्वाचं आहे लेकरांनो, काय बोलतोय हे खूप, मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये होतं मिओसिस, मिओसिस आणि मायक्रोस्पोर, मिओसिस आणि मायक्रोस्पोर डेव्हलप्स इनटू काय तयार होतील, डेव्हलप्स इनटू दोस्तों, द डेव्हलप्स इनटू एक खतरनाक स्ट्रक्चर तयार होतं, त्याचं नाव आहे ह्याच्यापासून एक, ह्याच्यापासून एक, ह्याच्यापासून एक, ह्याच्यापासून एक. आता हा प्रश्न काय विचारू की मायक्रोस्पोर छोटे आहेत का आणि पोलन ग्रेन मोठे आहेत का, थोडाफार फरक आहे. हे काय तयार झाले हो, हे तयार झाले पोलन ग्रेन, हे तयार झाले पोलन ग्रेन, हे कळणं गरजेचं आहे आम्हाला. हे काय तयार झाले, हे तयार झाले दोस्तों पोलन ग्रेन, आणि हे याचं पॉलिनेशन होत असतं, हे शेड ऑफ होत असतात. ज्या वेळेस हे मायक्रोस्पोर अँथर ब्रेक होतो, त्याचं डेसिस होतं, हे पोलन ग्रेन होतात. म्हणून कधी कधी ह्या मायक्रोस्पोर मदर सेलला पोलन मदर सेल सुद्धा म्हणतात. मायक्रोस्पोर मदर सेल कॅन बी नेम्ड ॲज अ पोलन मदर सेल. समजतंय, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, कळतंय? हा. आता ह्या पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट असतात, ते कुठून येतात तर बघूया. बर, तुम्हाला एक प्रश्न आहे, पोलन ग्रेन सुद्धा कसे आहेत रे, हॅप्लॉइड आहेत, मायक्रोस्पोर कसे हॅप्लॉइड आहेत. आणि या पोलन ग्रेन मध्ये, एका पोलन ग्रेन मध्ये काय असतात, एका पोलन ग्रेन मध्ये काय असू शकतात, समजा मी एक जर पोलन ग्रेन जर घेतला तर एका पोलन ग्रेन मध्ये, जरा नीट लक्ष द्या, समजा मी यालाच थोडस इथं घेतलं ह्या पोलन ग्रेनला, तर एका पोलन ग्रेन मध्ये असतात 2 मेल गॅमेट. एका पोलन ग्रेन मध्ये काय आहेत, 2 मेल गॅमेट आहेत. कळतंय का तुम्हाला, येतंय का नाही लक्षात, समजतंय, यस ऑर नो? हा, वन. आता समजा इथं आपण थोडस याला थोडस पुढे घेऊया, जरा लक्ष द्या, ह्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट होईल आणि त्याच्यामध्ये हा जो पोलन ग्रेन आहे ह्या थोडासा डेव्हलप झाला बरं का, डेव्हलप झालाय म्हणजे हा डेव्हलप झालाय, आणि त्याच्यामध्ये अशी एक सेल असते, हे कुठून आलं हे मी नंतर सगळं शिकवणार आहे, लक्षात ठेवा. ही एक सेल आहे, हिचा हा वेगळा ॲबनॉर्मल म्हणजे इरेग्युलर न्यूक्लियस असतो, आणि त्याच्यामध्ये 2 अतिशय महत्वाचे स्ट्रक्चर आहेत, हे इकडे असतात, त्याला म्हणायचं मेल गॅमेट, त्याला म्हणायचं मेल गॅमेट. हे काय आहेत, हे आहेत पोलन ग्रेन. हा पण काय थोडासा डेव्हलप्ड पोलन ग्रेन आहे, आणि याच्यामध्ये काय आहेत, हे आहेत मेल गॅमेट्स, मेल गॅमेट्स. लक्षात ठेवा, पोलन ग्रेनचं दुसरं नाव काय, व्हॉट इज अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन, सांगितलं होतं मी. व्हॉट इज अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन, व्हॉट इज अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन, व्हॉट इज अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन, मेल गॅमॅटोफाइट. काय नाव असतं, मेल गॅमॅटोफाइट, मेल गॅमॅटोफाइट इज द अनदर नेम ऑफ पोलन ग्रेन. तुम्हाला माहिती आहे हे काय, ही नवरदेवाच्या घरची तयारी आहे. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाइट. हे जे आहे कसं मेल गॅमॅटोफाइट डेव्हलप होतं, इट इज डेव्हलपमेंट ऑफ, ये जो टॉपिक है इट इज डेव्हलपमेंट ऑफ मेल गैमेटोफाइट. ये ऐसे बन गया मेल गैमेटोफाइट. किससे बन शुरुआत हुई है मायक्रोस्पोर मदर सेल से, त्याच्यापासून बनले मायक्रोस्पोर, त्याच्यापासून बनलं पोलन ग्रेन. पोलन ग्रेन मध्येच 2 मेल गॅमेट असतात, त्यालाच म्हणायचं असतं मेल गॅमेटोफाइट. आणि मग हे जे अँथर आहे, हे जे मग अँथर आहे लक्षात ठेवा, ह्याचं ब्रेकडाऊन होतं, डेसन्स होतं, आणि असे कितीतरी पोलन ग्रेन बाहेर पडतात,
and either by wind, either by water, either by insect, they are carried from, okay, from one flower to another flower, or from दोस्तों anther to the stigma. उसी को कहते हैं दोस्तों पॉलिनेशन. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचं आहे. आता कसं तयार होतात हे दोन मेल गॅमेट, हे पिक्चर क्लिअर नाही झालं आणखी. हे पिक्चर क्लिअर झालंय का? हाऊ टू मेल गॅमेट्स आर फॉर्म. ही कुठली सेल आहे, हिचं काय नाव आहे? ही ओबड धोबड सेल काढून ठेवली सर तुम्ही. हिचा इरेग्युलर न्यूक्लियस, हिचं काय नाव आहे? ह्या दोन मेल गॅमेट कसे तयार झाले हे बघायचंय का पुढे बघायचं का? सांगू आता. ठीक आहे, हे नंतरचा पार्ट आहे ऍक्च्युअली, हे मॉर्फोलॉजी मध्ये. सांगू आताच, करू क्लिअर. ओके. पोलन ग्रेनचं दुसरं नाव मायक्रोस्पोर असतं का? नाही. पोलन ग्रेनचं दुसरं नाव आहे मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेनचं दुसरं नाव मेल गॅमेटोफाइट. आता जरा लक्ष द्या काय सांगतोय, जरा लक्ष द्या. तुम्हाला स्टोरी कशी पुढचं सांगतो. ए नाव प्लीज पे अटेन्शन. स्टोरी सांगतो. अरे हे बघा. बर, तुम्ही तुमचे पाचवीतलं व्हर्जन आठवा. तुमचं पाचवीतलं आठवतंय तुम्हाला? चौथी पाचवीचं तुमचं व्हर्जन आठवतंय का तुम्हाला? तुम्हाला तुमचं चौथी पाचवीचं व्हर्जन आठवतंय का? आलं लक्षात? ती छोटीशी सायकल वगैरे आलं लक्षात? बिलकुल काय टेन्शन नाही, काय नाही, एवढं आठवतंय. तुमचं चौथी पाचवीचं तुमचं व्हर्जन तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्ही आहात माइक्रोस्पोर. ओके, हिंदी मध्ये बोलो. यस सानिया. ओके, आपका स्कूल लेवल का इमेजिन कीजिए. सपोज आप 4th क्लास में हो बेटा, तो 4th क्लास का इमेजिन कीजिए. आपका 4th क्लास वाला वर्जन, अभी आप 11th में आए हो, कॉलेज में आए हो. ये जो आपका वर्जन है, तो कुछ डेवलपमेंट हुए ना फिजिकली आपके बॉडी के अंदर, हुए हैं या नहीं? आप वही हो पर डेवलपमेंट तो हुए ना. नाउ यू आर पोलन ग्रेन. नाउ यू आर पोलन ग्रेन. जैसे माइक्रोस्पोर डेवलप इनटू पोलन ग्रेन, जैसे आप एक 4th स्टैंडर्ड स्टूडेंट थे, अभी आप 11th स्टैंडर्ड में आए हो, तो कुछ तो डेवलपमेंट हुई है ना. तो जैसे कि वैसे ही माइक्रोस्पोर इज डेवलप इनटू पोलन ग्रेन. बट माइक्रोस्पोर और पोलन ग्रेन सेम है क्या? नहीं, नहीं, फर्क है दोनों में. ओके, पोलन ग्रेन आर मोर डेवलप्ड स्ट्रक्चर. आपकी जो सोच थी, आपकी जो थिंकिंग थी 4th क्लास में, और अभी जो थिंकिंग है वो सेम है क्या? नहीं. आपके अंदर का स्ट्रक्चर भी चेंज हुआ है. बहुत सारे प्यूबर्टी एज में आप आ गए हो, बहुत सारे सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर डेवलप हुए हैं. आपको पता नहीं है, पर आपके आजू बाजू वाले को पूछ लो, आपका आवाज भी चेंज हुआ है. अगर आप फीमेल हो तो आपका साउंड बन गया है हाई पिच साउंड, जिसकी फ्रीक्वेंसी बहुत ज्यादा होती है, हाई पिच साउंड. और अगर मेल हो तो आपका साउंड बन गया है लो पिच साउंड, सनी देओल वाला. जैसे कि कात्या, ये 2.5 किलो का हाथ है, जिसके ऊपर पड़ जाता है आदमी उठ नहीं उठ जाता है. कात्या, किंवा तुम्हाला जर कंपॅरिझन करायचं असेल हाय पिच साउंड आणि लो पिच साउंड, तर कोणाला फोन लावून बघा. ज्यावेळेस ते मुली, ज्यावेळेस ते लेडीज बोलते, ठीक आहे, वॅक्सिन घ्या वगैरे असं तसं, ते लो पिच साउंड आहे, पातळ आहे तो एकदम, फ्रिक्वेन्सी जास्त असते. आणि ज्यावेळेस अमिताभ बच्चन बोलतात त्यावेळेस तो, सॉरी, मुलगी बोलते तो हाय पिच साउंड आहे, ती लेडीज बोलते तो हाय पिच साउंड आहे. आणि ज्यावेळेस अमिताभ बच्चन बोलतात तो लो पिच साउंड आहे. लो पिच साउंड इज द secondary sexual character of male, and high pitch sound is a secondary sexual character of female. Both are MCQ topic, human reproduction, 12th science. वैसे ही आप जो बच्चू थे तो मान लो माइक्रोस्पोर, आप अभी बड़े हो गए तो मान लो आप बन गए पोलन ग्रेन. नाम में ही काम है रे, माइक्रो मीन स्मॉल, माइक्रो मीन स्मॉल, पोलन ग्रेन थोड़ा सा बड़ा है. ओके, इज दैट क्लियर? इज दैट क्लियर? और पोलन ग्रेन बहुत ही बड़ी है यार, समृद्धि. पोलन ग्रेन के अंदर मेल गैमेट है, इसलिए उसका नाम है मेल गैमेटोफाइट. पोलन ग्रेन के अंदर मेल गैमेट है, इसलिए उसका नाम है मेल गैमेटोफाइट. आर यू गेटिंग मी और नॉट? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. ओके, आगे बढ़ते हैं दोस्तों. पिक्चर को आगे लेके जाते हैं. नाउ प्लीज पे अटेंशन. ये है, बघा आता काय होता, बघा आता काय सांगतो. ये है, सगळं लिहून देणार आहे पण जरा जरा ऑब्झर्व पण करा. हे आहे, हम हैं माइक्रोस्पोरेंजियम के अंदर, और वहां पे बहुत सारे माइक्रोस्पोर मदर सेल है. उनमें से एक माइक्रोस्पोर मदर सेल, या फिर इसका नाम है पोलन मदर सेल. ये है
माइक्रोस्पोर, यह है दोस्तों माइक्रोस्पोर मदर सेल, यह है माइक्रोस्पोर मदर सेल, यह है माइक्रोस्पोर मदर सेल. नाव ये जो मायक्रोस्पोर मदर सेल आहे, नवरदेवाच्या घरी आपल्याला लग्न लावायचे, फर्टिलायझेशन करायचे, और अल्टीमेट एम इज द फर्टिलाइजेशन, फ्यूजन ऑफ मेल गैमेट विद द फीमेल गैमेट, और उसकी तैयारी है ये. ओके, नवरदेवाच्या घरची तैयारी. लक्ष्य ठेवा, दूल्हे के घर में क्या चल रहा है, दैट इज अ डेवलपमेंट ऑफ मेल गैमेट फाइट. इस टॉपिक का नाम क्या है, इस टॉपिक का नाम है दोस्तों, इस टॉपिक का नाम है, इस टॉपिक का नाम है डेवलपमेंट ऑफ मेल गैमेट फाइट. कैसे डेवलप होता है, इस टॉपिक का नाम है डेवलपमेंट ऑफ मेल गैमेटोफाइट. ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है बॉटनी में. डेवलपमेंट ऑफ मेल गैमेटोफाइट 3 टॉपिक में है ये. मेल गैमेटोफाइट, प्लांट किंगडम, गैमेटोफाइट, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट, और सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. ये है दोस्तों, दैट इज माइक्रोस्पोर मदर सेल. इट विल अंडरगो फिर से meiosis, it will undergo meiosis to form, it will undergo meiosis to form दोस्तों, that is 1 2 3 और 4. it will undergo meiosis to form दोस्तों माइक्रोस्पोर. इससे बनेंगे माइक्रोस्पोर, ये बन गए माइक्रोस्पोर. नाउ ये जो माइक्रोस्पोर है दोस्तों, माइक्रोस्पोर दे आर हैप्लॉइड, माइक्रोस्पोर मदर सेल दे आर डिप्लॉइड. नाउ आता ये जो एक माइक्रोस्पोर के साथ जो होगा वही बाकी के माइक्रोस्पोर के साथ भी होगा. सपोज मान लो दैट माइक्रोस्पोर डेवलप्स इनटू, दिस माइक्रोस्पोर डेवलप्स इनटू, एक के साथ जो होगा वो बाकी के साथ भी होने वाला है, डेवलप्स इनटू दोस्तों मान लो पोलन ग्रेन, डेवलप्स इनटू पोलन ग्रेन. नाउ ये बन गया है पोलन ग्रेन. नाउ प्लीज पे अटेंशन, ये बन गया है पोलन ग्रेन. उसके 2 वाल होते हैं इसलिए मैंने ऐसे निकाला है. ये बन गया पोलन ग्रेन, ये बन गया है पोलन ग्रेन, ये है पोलन ग्रेन. नाउ पोलन ग्रेन में ना 2 माइटोटिक डिवीजन होते हैं. कितने? 2 माइटोटिक डिवीजन होते हैं, और वो भी अनइक्वल. आता पहिलं माइटोटिक डिवीजन झालं पोलन ग्रेन में. पोलन ग्रेन अंडरगो 2 माइटोटिक डिवीजन, पोलन ग्रेन अंडरगो 2 माइटोटिक डिवीजन. दिस इज माइटोसिस 1, दिस इज माइटोसिस 1. तो दोस्तों फिर इससे क्या बनता है, दिस इज माइटोसिस 1, इससे बनता है 2 सेल. लक्षात ठेवा, इथं अनइक्वल डिव्हिजन आहे आणि ह्या अनइक्वल डिव्हिजन मध्ये 2 सेल बनल्यात. एक ही अशी स्पिंडल शेप्ड सेल आहे आणि दुसरी मोठी सेल आहे, तिचा इरेग्युलर न्यूक्लियस आहे, हा तिचा सायटोप्लाझम, आणि ही एक सेल आहे स्पिंडल शेप्ड, ही छोटी. पोलन ग्रेन में 2 सेल, एकीचं नाव आहे, लक्षात ठेवा, एकीचं नाव आहे वेजिटेटिव सेल, एकीचं नाव है वेजिटेटिव सेल, इसका नाम है वेजिटेटिव सेल, और जो दूसरी बनी है उसका नाम है जनरेटिव सेल. क्या बात करें सर, हाँ ऐसा नाम क्यों है, क्योंकि ये मेल गैमेट बाद में जनरेट करती है, इसलिए इसका नाम है जनरेटिव सेल. इसका नाम है जनरेटिव सेल. इसको जरा मैं यहाँ पे लेता हूँ, इसका नाम है जनरेटिव सेल, इसका नाम है जनरेटिव सेल. यही पोलन ग्रेन मैंने इस साइड पे लिया है, यही पोलन ग्रेन मैंने इस साइड पे लिया है. मान लो, ओके, मान लो दोस्तों ये जो है यहाँ पे मान लो व्हाट इज दिस, ये छोटी वाली है जनरेटिव सेल, और ये बड़ी वाली जिसका इरेग्युलर न्यूक्लियस है, वेट करा संपूर्ण टाकतो लगेच, क्या है वेजिटेटिव सेल. इसका नाम है वेजिटेटिव सेल. पोलन ग्रेन में 2 माइटोसिस होते हैं, और पहले माइटोसिस के बाद क्या स्ट्रक्चर बन रहे हैं, 2 सेल बन रहे हैं. अनइक्वल डिवीजन है, जनरेटिव सेल और एक वेजिटेटिव सेल. फिर से एक बार माइटोसिस होता है, फिर से एक बार माइटोसिस होता है. यह है माइटोसिस 2, यह है माइटोसिस 2, और यहाँ पे माइटोसिस 2 इन किस में होता है, सिर्फ अभी जनरेटिव सेल में ही होता है. माइटोसिस 2 किस में होगा, सिर्फ और सिर्फ जनरेटिव सेल में होता है, और उस जनरेटिव सेल से बनते हैं 2 मेल गैमेट. उस जनरेटिव सेल से बनते हैं दोस्तों 2 मेल गैमेट. कुछ इस तरीका का सिनारियो दिखेगा आपको. ये है फिर जनरेटिव सेल, ओके, जो कि स्पिंडल शेप्ड है. ये है जनरेटिव सेल स्पिंडल शेप. ये है दोस्तों वेजिटेटिव सेल जिसका इरेगुलर न्यूक्लियस, उसमें फूड वगैरह स्टोर किया जाता है. ये हो गई वेजिटेटिव सेल, वेजिटेटिव सेल, वेजिटेटिव सेल. और दोस्तों फिर
इसमें बन गए हैं 2 मेल गैमेट। ओके सॉरी, मेल गैमेट खुद एक सेल है बच्चों, मेल गैमेट खुद एक सेल है, याद रखो मेल गैमेट खुद एक सेल है, खुद एक सेल है। तो ये 2 मेल गैमेट बन गए ऐसे, ऐसे ये एक और एक दूसरा। तो ये है दोस्तों 2 मेल गैमेट। मेल गैमेट खुद एक सेल होता है, वो भी होता है हैप्लॉइड। ये एक मेल गैमेट और सॉरी 2 मेल गैमेट बन गए। अभी गैमेट्स कितने हैं? 2। कितने हैं? 2। और ये क्या बन गया है? दिस इज दोस्तों मेल गैमेटोफाइट। ये है मेल गॅमेटोफाइट। ए लक्ष द्या रे जरा, ह्याला म्हणायचं मेल गॅमेटोफाइट। हे एक नवरदेव तयार केलता, 2 नवरदेव तयार झाले। दुसरं पण म्हणाले मला पण लग्न करायचं, मुझे भी शादी करनी है। ओके, याला म्हणायचं, त्यालाच कॉपी होत नाही इथं, लक्षात ठेवा तुम्ही, फक्त लक्ष द्या, इथं कॉपी होत नाही बेटा। मेल गॅमेटोफाइट काय तयार झाले? मेल गॅमेटोफाइट। येतंय लक्षात? हे आहे मेल गॅमेटोफाइट। नाउ मेरा आपसे एक, मुलगी एक, लड़की एक, दुल्हन एक, दूल्हे 2 है, लड़की एक और 2 लड़के हैं। ये तो हो गया स्टूडेंट ऑफ द ईयर करण जौहर का। ओके, एक वरुण धवन है और दूसरा फिर कौन है वो, जो भी है वो, और एक हो गया आलिया भट्ट। तो क्या होगा किसका देखेंगे। ओके, सब पता है, सिद्धार्थ मल्होत्रा है वो। ओके चलो, तो ये हो गया दोस्तों मेल गैमेटोफाइट। मेरा आपसे एक सवाल है, इन एंजियोस्पर्म male gametophyte is how many cells? How many cells are present in male gametophyte? Okay, how many cells are present in male gametophyte? कितने सेल्स हैं? कितने सेल्स हैं? मेरा आपसे कितने सेल हैं? तीन को लॉक किया जाए। 1 इज वेजिटेटिव सेल और 2 मेल गैमेट है। फिर से एक बार बताता हूं, मेल गैमेट आर सेल, मेल गैमेट आर सेल, वो सेल होते हैं। अरे मेल गैमेट एक सेल है, फीमेल गैमेट एक सेल है, उनका फ्यूजन होते ही एक नया सेल बनता है जिसका नाम है जायगोट। याद रखो, ये हैप्लॉइड सेल है, ये है डेवलपमेंट ऑफ मेल गैमेटोफाइट। नाउ दोस्तों ये 2 सेल वाला मेल गैमेटोफाइट है, इसमें इसे कहते हैं इमैच्योर मेल गैमेटोफाइट। ये जो है इसे कहेंगे इमैच्योर मेल गैमेटोफाइट, जिसमें सिर्फ 3 ही सेल है। ये है इमैच्योर मेल, इसमें सिर्फ 2 ही सेल है, इसे कहते हैं इमैच्योर मेल गैमेटोफाइट। इमैच्योर मेल गैमेटोफाइट जिसमें 2 ही सेल होते हैं, विसी एंड जिसी, वेजिटेटिव सेल एंड जनरेटिव सेल। और ये क्या है दोस्तों, ये हो गया ये क्या हो गया, अरे गैमेट का जी भी उधर चला जा रहा है, कोई बात नहीं, कोई बात नहीं, ठीक है ना, ठीक है। मेल गॅमेट, हे कोणतं मेल गॅमेट आहे सांगा रे? मॅच्युअर मेल गॅमेट। मॅच्युअर मेल गॅमेट मध्ये किती सेल आहेत लिहून देणार आहे, हे सगळं मी जे लिहिलंय हे सगळं लिहून देणार आहे। मॅच्युअर मेल गॅमेट मध्ये किती सेल? 3, ते पण कोणते कोणते? वेजिटेटिव्ह सेल आणि 2 मेल गॅमेट। आणि हा नथिंग बट, हा काय आहे हो, हा काय आहे? मेल गॅमेटोफाइट म्हणजे काय आहे सांगा? मेल गॅमेटोफाइट काय आहे? इट इज नथिंग बट, थांबतो, इट इज नथिंग बट पोलन ग्रेन। Now please pay attention. Main plant body in bryophyte is gametophyte. अरे ब्रायोफाइट की मेन प्लांट बॉडी गैमेटोफाइट थी, पूरा का पूरा प्लांट गैमेटोफाइट था, हेप्लॉइड प्लांट बॉडी थी, और स्पोरोफाइट उसके ऊपर डिपेंडेंट था। फिर हम चले गए टेरिडोफाइट में। टेरिडोफाइट में मेन प्लांट बॉडी स्पोरोफाइट थी, डिप्लॉइड स्पोरोफाइट, और गैमेटोफाइट छोटा ही था पर वो आत्मनिर्भर गैमेटोफाइट था, वो मल्टीसेलुलर था, इनकॉन्स्पिकुअस स्मॉल, और वो दोस्तों हेप्लॉइड था, फोटोसिंथेटिक था, आत्मनिर्भर था, खुद का खाना खुद बनाता था। हम चले गए जिम्नोस्पर्म में, फिर से गैमेटोफाइट छोटा छोटा हो गया, वहां पे भी पोलन ग्रेन है जिम्नोस्पर्म में, तो गैमेटोफाइट छोटा होता है। अभी यहाँ आ गए हैं एंजियोस्पर्म में, गैमेटोफाइट इतना छोटा है कि सिर्फ 3 ही सेल है उसमें, खास करके मेल गैमेटोफाइट। कितने सेल है? कितने सेल है? 3। इसका मतलब क्या है? जैसे जैसे इवोल्यूशन हुआ, sporophyte become the main plant body and structure of gametophyte is reduced. Yes or no?
समझते का? यस थे? आ रहा है ध्यान में? जैसे जैसे डेवलपमेंट होते चला गया प्लांट किंगडम में, स्पोरोफाइट बिकम द मेन प्लांट बॉडी एंड गैमेटोफाइट इज रिड्यूस्ड टू ओनली फ्यू सेल. तो मेल गैमेटोफाइट, मैच्योर मेल गैमेटोफाइट इन एंजियोस्पर्म इज 3 सेल. बस रुकते हैं. नाउ आप मुझे बोलो, ये दोनों मेल गैमेट ना नॉन मोटाइल है, ना इनको फ्लैजेला है, ना इनको कुछ दूसरा मोटिलिटी लोकोमोशन का ऑर्गन है. बोथ मेल गैमेट और नॉन मोटाइल. ये चल नहीं सकते, घूम नहीं सकते, फिर नहीं सकते. और फिर उनको कैरी करना है कहां से? फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा. हमें कहां लेके जाना है? फीमेल गैमेट के पास बारात लेके जानी है. और वो काम कौन कर रहा है दोस्तों? Which structure carries the male gamete? Okay, which structure carries the male gamete from anther to the stigma? कौन है दोस्तों? वो है पोलन ग्रेन. यस, वो है पोलन ग्रेन. हाँ, पोलन ग्रेन को मदद कौन कर रहा है? चाहे वो विंड होगा, इंसेक्ट होंगे, कुछ दूसरे एनिमल होंगे, वाटर होगा, तो वो टाइप ऑफ पॉलिनेशन है. उसे कहते हैं एनेमोफिली, इंटेमोफिली, जूफिली. ऑर्निथोफिली मींस पॉलिनेशन बाय बर्ड्स. ये सब होता है. पर जो व्हीकल है, जिस गाड़ी में ये दो मेल गैमेट जा रहे हैं, उस गाड़ी का नाम है पोलन ग्रेन. उस गाड़ी का नाम है पोलन ग्रेन. अभी पूरा ये हो गया कॉन्सेप्ट. आपको ये पता होना चाहिए, आपको ये पता होना चाहिए कि दोस्तों ये 3 चीजें मैं बोर्ड के ऊपर लिखता हूं. 3 चीजें. एक है माइक्रोस्पोर, माइक्रोस्पोर, उससे बन गया पोलन ग्रेन, और पोलन ग्रेन के अंदर बन गए हैं मेल गैमेट. पोलन ग्रेन के अंदर बन गए मेल गैमेट. बहुत सारे ऐसे बच्चे हैं पूरे इंडिया में, इन तीनों का उनको फर्क ही पता नहीं है. इंडिया में और नीट देने चले हैं और देते भी हैं, इन तीनों का फर्क ही पता नहीं है. क्यों पता नहीं है तीनों का फर्क? ये क्यों कंफ्यूज करता है कि क्यों ये कंफ्यूज करता है कि ये माइक्रोस्पोर ये भी हेप्लॉइड है, ये पोलन ग्रेन ये भी हेप्लॉइड है, और ये मेल गैमेट ये भी एक हेप्लॉइड है, और ये सिंगल सेल है. These are the cells of which generation? These are the cells of which generation? Sporophytic or gametophytic? These are cells of which generation? Sporophytic or gametophytic? कौन सा जनरेशन है? गैमेटोफाइटिक जनरेशन. देखा आपने कहां से कहां बन गए? ओके, तो यहां पे एक लाइन लिखता हूं, फिल इन द ब्लैंक लिखता हूं दोस्तों. माइक्रोस्पोर डेवलप्स इनटू पोलन ग्रेन, एंड पोलन ग्रेन contains male gamete. Finish. Microspore develop into pollen grain and pollen grain contain male gamete. Finish. The end. कळतंय आता? कळतंय का काय आता? कळतंय आता तुमचे क्वेश्चन घेऊया. यस. हे कन्फ्यूज होतं सगळे. अरे काय फ्यूज होतं नेमकं? आणि ही अशी नवरदेवाच्या घरची तयारी झाली. ये हो गई दूल्हे के घर की तैयारी. बहुत बढ़िया. अभी तो ये बघा कि दूल्हा जो है, या फिर इस दूल्हे वाले जो होते हैं ना, उनको ज्यादा तैयारी करने की जरूरत नहीं है, पर जो दुल्हन वाले होते हैं ना, उनको ज्यादा तैयारी करनी पड़ती है. तो जो ज्यादा वाली तैयारी क्या होती है कल देखेंगे. डेवलपमेंट ऑफ फीमेल गैमेटोफाइट. ओके. फिर वो जो लड़की है दुल्हन, वो देखेंगे. उसकी जो सहेलियां होती है, मराठीत त्याला करवली म्हणतात, कलवरी, त्या बघूया. बाकीचे वराती बघूया नेमकं काय होतं. आणि हे ज्यावेळेस ये 2 वरात तिथं जाते, हे 2 मेल गैमेटोफाइट फिर वहां पर जाएंगे, तो फर्टिलाइजेशन तो होने वाला है. तो एग्जैक्ट देखेंगे क्या होने वाला है. रुकते हैं यहीं पे. दूल्हे 2 और दुल्हन 1. बहुत नाइंसाफी, बहुत नाइंसाफी है. पर नेचर कभी नाइंसाफी नहीं करता है दोस्तों. नेचर कभी नाइंसाफी नहीं करता है. इंसाफ और नाइंसाफ ये हमने बनाया है. नेचर कभी नाइंसाफी नहीं करता है ना. एक लायन क्लब, सॉरी लायन क्लब ही बोला मैं, लायन किंग एक डायलॉग है. एक शेर, एक लायन होता है और उसके एक बच्चा होता है छोटा सा. ओके. तो छोटा बच्चा उस बड़े लायन को पूछता है कि डैड, हम इस हरिन को खाते हैं और उनके साथ में ही रहते हैं, तो ऐसा नहीं लगता आप किंग होके भी आपके प्रजा के ऊपर नाइंसाफी कर रहे हो, है ना? आप तो किंग हो इस जंगल के, और आपका प्रे ही हरिन है. ओके, डियर को खाते हो, तो आपको नहीं लगता कि आप नाइंसाफी कर रहे हो? वो बोलता है नहीं बेटा. तो वो जो छोटा बच्चा होता है, उसका नाम क्या है उस छोटे बच्चे का? किसी ने अगर देखा है तो उसका नाम
सिम्बा, उसका नाम होता है सिम्बा। तो सिम्बा को जो किंग है वो बोलता है बेटा जब हम मरते हैं ना, हम जब मरते हैं तो हमारे बॉडी डिकम्पोज होके उससे मिट्टी बनती है, सॉइल बनती है, और हमारे बॉडी में जो भी है वो उस सॉइल में जाता है और सॉइल में से उसे प्लांट एब्जॉर्ब करते हैं और उन्हीं प्लांट को ये हरिन खाते हैं। तो इसका मतलब ये नहीं है, सर्कल ऑफ लाइफ नाम वाला कॉन्सेप्ट है ये। हरिन को हम खाते हैं और हम मरने के बाद हरिन हमें खाता है। ओके, डियर हमें खाता है। तो नेचर कभी ना इंसाफी नहीं करता है। देखते हैं उस बचे हुए एक दूल्हे का क्या होता है, उसको दुल्हन मिलती है या नहीं। ओके, ये लव ट्रायंगल है, दिल तो पागल है, दिल तो पागल है देखा होगा शायद आपने, उसमें भी लव ट्रायंगल है। ओके, एसआर के, शाहरुख खान, माधुरी दीक्षित और करिश्मा कपूर। तो देखते क्या होता है आगे चल के। चलो बाय। ओके सर, दोनों दूल्हे में से एक डिजेनरेट होगा क्या? देखते हैं मरता है या बचता है या फिर कोई उसे दूसरा कोई मिलता है, देखते हैं। इसमें आइसोगैमी होता है क्या? नहीं, नहीं होगा आइसोगैमी। मेल गैमेट को माइक्रोस्पोरेंजिएट पण म्हणतात ना? नाही 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 स्वराज जाधव, माइक्रोस्पोरेंजिएट मतलब मेल स्ट्रॉबेरी, मेल कोन। ओके, भगा के ले जाएगा वो। देखते क्या करते। संडे टेस्ट टॉपिक पीके एंड बीईजी, संडे टेस्टला पीके आणि बीईजी दोन्ही पण येतील। ठीक आहे सर, स्टार्टिंग पासून एक शॉर्ट रिवाइज वेळ आहे का तुमच्याकडे? हा, तेच 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 आहे, जरा लक्ष द्या, वही है सर। हम बात करें दोस्तों एंड्रोशियम, फ्लावर, फ्लावर में एंड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव वर्ल है। ये क्या है? दिस इज एन मेल रिप्रोडक्टिव वर्ल, याद रखो। फिर मेंबर ऑफ एंड्रोशियम इज कॉल्ड एज स्टेमन, इट इज थर्ड फ्लोरल वर्ल है। जो फर्स्ट होता है वो कैलिक्स है। स्टेमन का दूसरा नाम है माइक्रोस्पोरोफिल। एक नोट है, स्टेमन ऑफ एंजियोस्पर्म इज इक्विवेलेंट टू माइक्रोस्पोरोफिल ऑफ जिम्नोस्पर्म। इट इज अ मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन ऑफ एंजियोस्पर्म। इट कंसिस्ट ऑफ 3 पार्ट, एंथर, कनेक्टिव एंड फिलामेंट। एंथर, कनेक्टिव एंड फिलामेंट। फिर दोस्तों हमने देखा कि एंथर इज सोलन, फर्टाइल पार्ट प्रेजेंट एट द टिप ऑफ फिलामेंट। इट कंटेन माइक्रोस्पोरेंजिया, कितने होते हैं? 4। इट कंटेन माइक्रोस्पोरेंजिया 4। ईच माइक्रोस्पोरेंजियम कंटेन मेनी माइक्रोस्पोर मदर सेल। ईच माइक्रोस्पोर मदर सेल अंडरगो दोस्तों meiosis to form 4 haploid microspore. Each microspore develop into pollen grain, and pollen grain, a pollen grain is a male gametophyte which contain 2 male gamete. आता बघा किती क्लियर झाले। तिसऱ्या नंबरला बघितलं आपण कनेक्टिव्ह, इट इज द स्टराइल टिश्यू which connect the 2 lobes of anther. Stalk of filament, stalk of stamen is called the filament. तो ये डिफरेंट स्टॉक है। स्टॉक ऑफ लीफ इज कॉल्ड एज अ पेटियोल, स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड एज अ पेडिसिल, स्टॉक ऑफ इन्फ्लोरेसेंस इज कॉल्ड एज अ पेडंकल, स्टॉक ऑफ ओवल इज कॉल्ड एज अ फ्यूनिकल, स्टॉक ऑफ स्टेमन इज कॉल्ड एज अ फिलामेंट। आगे बढ़ते हैं दोस्तों। दैट इज इन एंजियोस्पर्म टिपिकल एंथर इज बायलोब्ड, मींस 2 लोब होंगे। ओके, डायथिकस मींस ईच लोब हैव 2 थिका, ईच लोब हैव 2 थिका, एंड टेट्रास्पोरेंजियम मींस इट हैज 4 माइक्रोस्पोरेंजियम, 4 माइक्रोस्पोरेंजियम और 4 माइक्रोस्पोरेंजिया। फिर आगे बढ़ते हैं दोस्तों। तो ये है टिपिकल एंथर। ट्रांसफर सेक्शन है, टीएस सेक्शन ऑफ एंथर है, ट्रांसफर सेक्शन। तो ये पूरा एंथर है दोस्तों। ये है माइक्रोस्पोरेंजियम, उसके अंदर माइक्रोस्पोर मदर सेल। दिस माइक्रोस्पोर मदर सेल अंडरगो मेयोसिस टू फॉर्म माइक्रोस्पोर। दैट प्रोसेस इज कॉल्ड दोस्तों माइक्रोस्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ माइक्रोस्पोर फ्रॉम माइक्रोस्पोर मदर सेल बाय मेयोसिस। फिर हमने वही देखा यहाँ पे, यही है माइक्रोस्पोर मदर सेल अंडरगो meiosis to form microspore. Microspore develop into pollen grain. Pollen grain is nothing but male gametophyte as it contain male gamete. ये 2 मेल गैमेट कैसे बने, इसलिए मैंने एक्सप्लेन किया था। ये माइक्रोस्पोर मदर सेल है, फिर माइक्रोस्पोर बन गए मेयोसिस से, डेवलप्स माइक्रोस्पोर डेवलप इनटू पोलन ग्रेन। तो ये जो इसके साथ जो हुआ है इनके साथ भी वही होगा। पोलन ग्रेन दोस्तों, पोलन ग्रेन अंडरगो 2 माइटोसिस। कितने माइटोसिस? 2। और फर्स्ट माइटोसिस में पोलन ग्रेन अनइक्वल है। कैसा है ये माइटोसिस? अनइक्वल होता है ये माइटोसिस। उधर लिखून देना रहे, टू फॉर्म अ लार्ज वेजिटेटिव सेल, स्मॉल जनरेटिव सेल। अगेन in second mitosis this generative cell undergo दोस्तों second mitosis to form 2 male gamete, or if that male gamete with 2 cell, vegetative cell and generative cell, इसे बोलते हैं दोस्तों immature male gamete। और mature male gamete means a male gametophyte। mature male gametophyte म्हणजे male gametophyte with 3 cell, 1 vegetative cell and 2 male gamete। और लास्ट का है दोस्तों इन तीनों का डिफरेंस, माइक्रोस्पोर, पोलन ग्रेन, मेल गैमेट। सिमिलरिटी ये है all of them are haploid cell, but
माइक्रोस्पोर डेवलप इनटू पोलन ग्रेन एंड पोलन ग्रेन कंटेन मेल गैमेट। कल मैं इसको लिख के दूंगा, ठीक है। थैंक यू। मायक्रोस्पोरेंजिएट लिहिले का कुठेतरी? कुठं लिहिले मायक्रोस्पोरेंजिएट बेटा? मायक्रोस्पोरेंजिएट कुठं लिहिले? टेट्रास्पोरेंजिएट म्हणतात ना त्याला, बरोबर आहे ना? टेट्रास्पोरेंजिएट, मायक्रोस्पोरेंजिएट नाही लिहिले, टेट्रास्पोरेंजिएट तो शब्द आहे। स्पोरोफाइट, स्पोरेंजिया, स्पोरोफिल मधला डिफरन्स का? बरोबर आशिष, बरोबर बेटा, हाँ ठीक है आशीष, बर कळालं? ठीक आहे, हे क्लिअर आहे। काय डिफरन्स विचारायचा आहे? प्लीज एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन स्पोरोफाइट, स्पोरेंजिया आणि स्पोरोफिल। तू उशिरा आलेला आहे मला वाटतं आशिष, हे खूप डिटेल मध्ये घेतलेलं मी, जरा एक लक्षात ठेव। वो इवोल्यूशन का स्टेटमेंट एक बार रिपीट करो ना। कौन सा बेटा अर्णव, कौन सा स्टेटमेंट? तुम्ही कुठलाही डाऊट विचारू शकता, त्याचा एकदा डाऊट क्लिअर करतो। स्पोरोफाइट, स्पोरोफिल आणि स्पोरेंजिया काय आहे, तर नीट लक्ष दे। जरा तू जिम्नोस्पर्म मधल्या किंवा टेरिडोफाइटच्या नोट्स वाचलीस तर तुला कळेल की मेन प्लांट बॉडी म्हणजे बेटा स्पोरोफाइट आहे, जिच्यामध्ये हे आहेत रूट, हे आहे स्टेम, हे स्पोरोफाइट आहे। हे समजा हे लीफ आहे, हे नॉर्मल लीफ आहे, हे नॉर्मल लीफ आहे, हे आहे स्टेम, हे आहे स्पोरोफाइट। लक्षात ठेव, हे पूर्ण स्पोरोफाइट। काही स्पेशलाइज्ड लीफ असतील, हे स्पेशलाइज्ड लीफ आहेत, आणि त्या स्पेशलाइज्ड लीफवर ह्यांना म्हणायचं, हे जे स्पेशलाइज्ड लीफ आहेत बेटा यांना म्हणायचं असतं, हे जे पूर्ण प्लांट आहे, जरा लक्ष द्या, हे जे पूर्ण प्लांट आहे हे आहे स्पोरोफाइट। काय आहे? पूर्ण प्लांट आहे स्पोरोफाइट, ज्याच्यामध्ये काय येतात रूट, स्टेम आणि लीफ। हे जे स्पेशलाइज्ड लीफ आहेत यांना म्हणायचं स्पोरोफिल। हा लेकरा, यांना म्हणायचं बेटा स्पोरोफिल। काय म्हणायचं? स्पोरोफिल। थांबा रे, मी तुमचे सगळ्यांचे डाऊट घेतो। स्पोरोफिल, आणि या स्पोरोफिलवर काही स्ट्रक्चर असतात त्यांना म्हणायचं स्पोरेंजिया। हे असे बेटा, त्यांना म्हणायचं स्पोरेंजिया। यांच्यामध्ये स्पोर मदर सेल असतात, त्यांना म्हणायचं स्पोरेंजिया। तू काय कर, जिम्नोस्पर्म वाच त्याच्यामध्ये, किंवा ते लेक्चर बघ जिम्नोस्पर्मचे, हे आहेत स्पोरेंजिया। दीज आर द स्पोरेंजिया। हा फरक आहे, स्पोरोफाइट, स्पोरोफिल, स्पोरेंजिया। क्लियर आहे? स्पोरोफाइट, स्पोरोफिल, sporangia. Sporophyll are these are the modified leaf which have sporangia. Sporangia are these are the bag-like structure which contains spore mother cell. That spore mother cell undergo meiosis to form spore. हे लेक्चर सुरू झाले। कॅन वी कम्पेअर मायक्रोस्पोरेंजियम अँड कॅप्सूल? समृद्धी चांगलं आहे पण नाही कम्पेअर करू शकत। केमिस्ट लेक्चर स्टार्ट झालं, मी थांबतो। थांबतो, ठीक आहे, ठीक आहे। केमिस्ट लेक्चर सुरू झाले, तुम्ही जा तिकडे लेक्चरला, तुम्ही लेक्चरला जा तिकडं, ठीक आहे। आपले तुमचे काय जे डाऊट असतील उद्याच्याला, आपल्याला सकाळी वेळ मिळतो खूप सारा, तिथं करूया सगळे तुमचे जे डाऊट असतील, ठीक आहे। नाही उन्मेष, पोलन ग्रेनचं दुसरं नाव मायक्रोस्पोर नसतं, फरक आहे रे दोघांमध्ये। चौथीला पण उन्मेषच होता, 11वीला पण उन्मेषच आहे, पण फरक झालाय ना दोघांमध्ये, असं आहे ते। तुझं नाव तिथं, तुझं नाव पण चेंज होत नाही, पण फरक झाला ना, डेव्हलप झालास ना तू फिजिकली, तसं आहे ते, ठीक आहे। हा, गुगल पेक्षा शिक्षकावर जास्त विश्वास ठेवा। हा, पुन्हा मेल गॅमेटोफाइटला फिमेल पोलन ग्रेन म्हणतात का? प्लीज सांगा। फिमेल पोलन, तुषार असं नसता, फिमेल पोलन ग्रेन नाही, फिमेल गॅमेटोफाइटचं एक दुसरं नाव आहे तुषार, आल्यावर सांगाल, ठीक आहे। थँक्यू सर फॉर टीचिंग अस अँड हॅपी डॉक्टर डे। थँक्यू। पूर्ण विश्वास आहे, आय नो दॅट उन्मेष, पण तू उन्मेषच आहे चौथीला पण, आता पण उन्मेषच आहे, पण तुझ्यामध्ये फरक झालाय का नाही? तुझं नाव नाही चेंज झालं, बरं हा तुझं नाव काहीतरी असेल बघ, दादा वगैरे, दादा किंवा काय भैया, आणखी काय काय असतात, गोलू, छोटू, मोठू, पिंटू, बाळू, असं। पण आता जनरली तुला सहसा सगळे लोक उन्मेष म्हणतात, बरोबर? तो थोडासा आता मोठा झालाय, बरोबर आहे का नाही बेटा? तसं आहे रे, मायक्रोस्पोर म्हणजे छोटं व्हर्जन, आणि काही दिवसानंतर त्याचं पोलन ग्रेन बनतं, असा प्रकारे बाकी काही डिव्हिजन वगैरे होत नाही त्याच्यामध्ये, फक्त डेव्हलपमेंट होते। डज टेट्रास्पोरेंजिएट हॅज 4 मायक्रोस्पोरेंजिएट? टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे टेट्रा म्हणजे 4 स्पोरेंजिएट आहे। ज्यांचं लेक्चर आहे केमिस्ट्रीचं त्यांनी अगोदर इथनं निघा पटकन, चला थांबूया। तुमचे डाऊट्स काय जे असतील रेडी ठेवा, खट लिहून घ्या, मला सकाळच्या लेक्चरमध्ये विचार।
बाय. चला चला. बाय.